आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची निर्मिती आणि भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलणार आहोत. भारतीय राज्यघटनेची निर्मिती याची सुरुवात साधारणतः 1947 म्हणजे आपल्या इतिहासामध्ये जाते. आता राज्यघटना म्हणजे काय किंवा संविधान म्हणजे काय किंवा संविधानाची निर्मिती म्हणजे काय आणि हे संविधान निर्माण तयार करण्यासाठी जी सभा तयार करावी लागली ती सभा कशा पद्धतीने तयार झाली किंवा कशा पद्धतीने ही सभा तयार होण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडली ते आजच्या आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत. राज्यशास्त्रामध्ये हा अतिशय महत्त्वाचा असा पद्धतीचा टॉपिक आहे आणि कुठलीही परीक्षा घ्या, सरळ सेवेची असो, MPSCची असो किंवा पोलीस भरती असो, या सर्व परीक्षांमध्ये आपल्याला राज्यघटनेची निर्मिती या टॉपिकवरती प्रश्न हमखास पडलेले पाहायला मिळतात. आणि या टॉपिक बद्दल एक गोष्ट आहे, जर आपण साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये हा टॉपिक शिकलो तर या टॉपिक शिकण्यामधली त्या ठिकाणी मजा, त्या ठिकाणी उत्सुकता काही अति वेगळीच आपल्याला पाहायला मिळते. कसं आहे की भारतीय राज्यघटना किंवा संविधान म्हणजे काय, तर सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर भारतीय राज्यघटना किंवा साधारणतः संविधान म्हणजे काय, तर आपल्या साध्या सरळ नवशिक्या आणि पहिल्यांदा भारतीय राज्यघटना बद्दल माहिती पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा सर्वच विद्यार्थ्यांसाठी भारतीय राज्यघटना म्हणजे एक असं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये आपला भारत देश कशा पद्धतीने चालला पाहिजे याच्याबद्दल नियम त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर भारतीय राज्यघटना किंवा संविधान म्हणजे काय आहे, असं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये आपला देश, आपला भारत देश कशा पद्धतीने चालला पाहिजे याबद्दलचे त्या ठिकाणी नियम दिलेले आहेत. आणि मग या पुस्तकाला आपण काय म्हणतो, तर या पुस्तकाला आपण संविधान असे म्हणतो. आता हे पुस्तक तयार करण्यासाठी किंवा असं पुस्तक आपल्या भारत देशासाठी असलं पाहिजे ज्यामध्ये असे नियम असले पाहिजेत की जेणेकरून आपल्या भारताचं सरकार कशा पद्धतीने चालेल, भारतीय प्रशासकीय व्यवस्था कशा पद्धतीने चालेल हे या पुस्तकामध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. भविष्यामध्ये एखादा प्रश्न, एखादी समस्या कायद्या संदर्भात त्या ठिकाणी उभी राहिली तर त्या शंकांचं निरसन सुद्धा आपल्याला या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं, ज्याला आपण भारतीय राज्यघटना किंवा भारताचे संविधान असे म्हणतो. मग आता असं पुस्तक किंवा अशी नियमावली आपल्या देशाला असली पाहिजे असं पहिल्यांदा कुणाला वाटलं. मग हे पुस्तक नेमकं तयार कसं झालं, या पुस्तकासाठी काय मागण्या त्या ठिकाणी कराव्या लागल्या आणि काय प्रक्रिया पार पडली, ही प्रक्रिया आजच्या या लेक्चरमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. भारतीय राज्यघटनेचं जे हे पुस्तक आहे किंवा भारतीय राज्यघटना आहे, या भारतीय राज्यघटनेचा प्रवास साधारणतः सुरू होतो तो म्हणजे 1947 पासनं. आपल्याला सर्वांना माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत त्या ठिकाणी स्वतंत्र झाला आणि 1947च्या आधी आपल्या भारतामध्ये ब्रिटिश यांची सत्ता होती, म्हणजे ईस्ट इंडियन कंपनीची किंवा इंग्लंडची त्या ठिकाणी सत्ता होती. आणि 47ला स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर इकडं संविधानाचं राज्य किंवा लोकशाही पद्धत आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी सुरू झाली. हा प्रवास पाहायला जरी सोपा वाटला तरी तेवढासा सोपा हा नव्हता, कारण ज्यावेळेला ब्रिटिश आपल्या भारतामध्ये आले त्यावेळेला भारतात कोणी एकाच राज्य नव्हतं. त्यावेळेला भारतात विविध प्रदेशामध्ये विविध राजे राज्य करत होते आणि ते राज्य करत असलेले राजे त्या ठिकाणी, समजा जर आपला महाराष्ट्र आहे तर या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मराठा शासन होतं, वर आपण गेलो तर शीख त्या ठिकाणी सत्ता होती, खाली आलो तर निजाम होतं, इकडे बंगालचा नवाब होता आणि वेगवेगळ्या प्रदेशामध्ये भारताच्या वेगवेगळ्या राजांची, नवाबांची, सरदारांची त्या ठिकाणी सत्ता होती. त्या प्रत्येकाचं शासन करण्याची पद्धत, चलन पद्धत सर्व वेगवेगळे होते. पण ज्या वेळेला 1600 साली ब्रिटिश किंवा युरोपियन सत्ता भारतामध्ये आल्या आणि त्यांनी भारतात असलेल्या सर्व सत्तांना
टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी हरवलं आणि स्वतःचं भारतामध्ये एकसंघ राज्य प्रस्थापित केलं आणि संपूर्ण भारतावरती ते राज्य करू लागले. ब्रिटिश आपल्यावर राज्य करू लागल्यानंतर आपल्या गोष्ट एक लक्षात आली की स्वातंत्र्यासाठी आपण पारतंत्र्यात गेल्यानंतर स्वातंत्र्यासाठी आपली चळवळ सुरू झाली. त्या ठिकाणी आपण कुठेतरी या ब्रिटिशांच्या राजसत्तेमधनं मुक्त झालो पाहिजे आणि भारतीयांचं स्वतःचं शासन आलं पाहिजे, अशा पद्धतीची चळवळ आपण त्या ठिकाणी सुरू केली. शिक्षण आलं, शिक्षणामुळे आणखी माणसं प्रगत झाली, समाज सुधारक आले, क्रांतिकारक आले आणि स्वातंत्र्य चळवळीला त्या ठिकाणी सुरुवात झाली. स्वातंत्र्य चळवळीला सुरुवात होत असतानाच आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणा किंवा त्यावेळेचे जे कुठलेही नेते होते त्या नेत्यांच्या मनामध्ये म्हणा एक सहज विचार येऊन गेला असेल की आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर, सध्या आपण ब्रिटिशांच्या राज्यामध्ये आहोत 1947 पूर्वी, पण आपला देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर तो कशा पद्धतीनं चालला पाहिजे, देशभक्तीने जागृत झालेला देश, एकत्र आलेला देश, स्वातंत्र्यासाठी चळवळ करणारा देश, विविधतांनी नटलेला एवढा मोठा संपूर्ण मोठा भारत देश सध्या एकसंघ झालेला आहे, एकत्र आलेला आहे आणि ब्रिटिशांविरुद्ध त्या ठिकाणी चळवळ करत आहे. आणि मग हा चळवळ करत असणारा देश त्या ठिकाणी स्वतंत्र झाल्यानंतर या देशाचं शासन कशा पद्धतीचं असलं पाहिजे किंवा कुठल्या नियमांनी हा देश चालला पाहिजे, यासाठी आपण वाटचाल त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिश ज्या वेळेला आपल्या होते 1947च्या पूर्वी, त्याच कालखंडामध्ये असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग चळवळ असेल चालू झाल्या होत्या. अगदी शेवटच्या टप्प्यातली चले जाव आंदोलन असेल आणि या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी चालू असलेल्या चळवळींबरोबरच भारताचा कुठल्या ना कुठल्या नियमानुसार एक नियमावली असली पाहिजे आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत देश त्या नियमावलीनुसार आपला देश चालला पाहिजे किंवा त्या पुस्तकानुसार आपला देश चालला पाहिजे, यासाठीच्या मागण्या त्या ठिकाणी व्हायला लागल्या. मग संविधान असलं पाहिजे देशाला किंवा कुठलं असं तरी पुस्तक त्या ठिकाणी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असलं पाहिजे, ज्यामध्ये लिहिलेलं असलं पाहिजे की आपला देश कशा पद्धतीनं चालला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीची राज्यसत्ता त्या ठिकाणी असली पाहिजे. मग या बाबतीतलं सर्वात पहिलं मत किंवा मागण्या कधीपासून सुरुवात झाल्या तर 1922 मध्ये महात्मा गांधी यांनी त्यांच्या यंग इंडिया या वृत्तपत्रामध्ये संविधान सभा असा शब्दोल्लेख न करता भारताला अशा पद्धतीचं संविधान किंवा संविधान सभा म्हणजे संविधान तयार करण्यासाठीची एखादी समिती असली पाहिजे असं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं. एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी संविधान सभा हा शब्द उल्लेख केला नव्हता, पण अशा पद्धतीची एखादी सभा असली पाहिजे किंवा अशा पद्धतीची एखादी नियमावली पुस्तक आपल्या देशाला असलं पाहिजे, जेणेकरून देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्या नियमावलीनुसार आपला देश त्या ठिकाणी चालला पाहिजे, अशी सर्वात प्रथम मागणी महात्मा गांधी यांनी त्यांच्या यंग इंडिया या वृत्तपत्रामध्ये 1922 साली केली. आता आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ब्रिटिशांविरुद्ध आपण जवळपास पाहिलं असेल तर 1857च्या उठावापासून लढत आहोत आणि एखादी मागणी आपण ब्रिटिश शासनाकडे केली आणि ब्रिटिश शासनानं ते मागणी लगेच मान्य केली असं होणे अजिबात शक्य नव्हतं. एखादी मागणी ज्या वेळेला आपण प्रथम करायचो, मग परत ती मागणी लावून धरायचो, मग परत ती मागणी करायचो, त्यावेळेला कुठे जाऊन आपली मागणी जर समजा 100% असेल तर त्याच्यापैकी 20-30% आपलं ब्रिटिश सरकार ते मागणी त्या ठिकाणी काय करायचं, मान्य करायचं. स्वातंत्र्यासाठी लढणं आपलं चालूच आहे, पण त्या दरम्यान स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर भारतासाठी एक नियमावली संविधान त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि ते संविधान तयार करण्यासाठी एक समिती असली पाहिजे जिच्या माध्यमातून भारताचं संविधान त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे. आणि हे समिती तयार करण्यासाठीचे मत किंवा मागण्या 1922 पासून त्या ठिकाणी मागायला सुरुवात झाली. आता मागणी मागितल्यानंतर नक्कीच ब्रिटिश सरकार ती मान्य करणार नाही. 22 ला आपण मागणी मागितली, संविधान सभा असा शब्द उल्लेख त्या ठिकाणी केला नाही, पण असं मत त्या ठिकाणी महात्मा गांधींनी व्यक्त केलं. त्याच्यानंतर 1924 साली मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाच्या वतीने केंद्रीय विधिमंडळामध्ये भारतासाठी एक संविधान सभा असली पाहिजे किंवा संविधान असलं पाहिजे अशी मागणी
त्या ठिकाणी केली. म्हणजे पहिल्यांदा 1922 मध्ये महात्मा गांधींनी केली, परत त्याच्यानंतर 2 वर्षानंतर मोतीलाल नेहरूंनी त्या ठिकाणी भारतासाठी एक संविधान असलं पाहिजे अशा स्वरूपाची मागणी केली. त्याच्यानंतर परत 4 वर्षानं काही काळानंतर मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारताचे राज्यघटना ठरवण्याची एक मूलभूत तत्वे त्या ठिकाणी ठरवण्यात आले 1928 साली. आणि त्यावेळेला स्वराज्य पक्षाच्या वतीने मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राज्यघटनेसाठीचा तो पहिला प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला किंवा भारतीय राज्यघटनेचे मूलभूत तत्व त्या ठिकाणी मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखालील समितीने ठरवण्याचे काम केले. स्वराज्य पक्षाच्या वतीने घटनेचे मूलभूत तत्व 1928 साली त्या ठिकाणी ठरवले. त्याच्यानंतर दुसरी मागणी परत 1933 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी असं मत व्यक्त केलं की भारताची जी संविधान सभा आहे ती एक प्राथमिक प्रतिनिधित्व समितीची सभा असली पाहिजे, म्हणजे प्राथमिक प्रतिनिधित्व स्वरूपाची ती सभा असली पाहिजे असं मत त्याच्यानंतर 1933 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं. लगेच एका वर्षानंतर परत मग 1934 मध्ये साम्यवादी नेते मानवेंद्रनाथ रॉय यांनी सर्वप्रथम संविधान सभेची त्या ठिकाणी संकल्पना मांडली की संविधान सभा नेमकी असली कशी पाहिजे किंवा संविधान सभा म्हणजे काय. एक गोष्ट लक्षात घ्या, 1922 पासून आपण संविधानासाठीच्या मागण्या करायला त्या ठिकाणी सुरुवात केली, पण 1922 पासून स्पष्ट अशा पद्धतीने आपण काही सांगू शकत नव्हतो. आपल्याला एक नियमावली हवी आहे, त्या नियमावलीमध्ये काही ना काहीतरी त्या ठिकाणी भारतीय लोकांना हक्क असले पाहिजे किंवा भारत स्वतंत्र झाल्यानंतर कशा पद्धतीने चालेल याबद्दलची मतं त्या ठिकाणी आपण व्यक्त करत होतो. पण 1934 मध्ये मात्र साम्यवादी नेते मानवेंद्रनाथ रॉय यांनी संविधान सभेची संकल्पना सर्वप्रथम मांडली. म्हणजे संविधान सभा कशी असली पाहिजे याची संकल्पना मांडण्याचं सर्वप्रथम काम त्या ठिकाणी 1934 मध्ये साम्यवादी नेते मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्या ठिकाणी केलं. आता घटना समितीची मागणी त्या ठिकाणी चालू आहे, पण काँग्रेस पक्षाच्या वतीने ही मागणी औपचारिकरित्या त्या ठिकाणी अजूनही ब्रिटिश सरकारकडे त्या ठिकाणी मांडली नव्हती. मग 1934 साली पटना इथं डिसेंबर महिन्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक बसली. आता काँग्रेसची कार्यकारिणी म्हणजे काय, तर काँग्रेस पक्षात जे मोठे मोठे नेते असायचे त्यांचं एक मंडळ असायचं की इथनं पुढे आता आपल्या आंदोलनाची असेल किंवा स्वतंत्र चळवळीची असेल किंवा इतर मागण्यांची दिशा त्या पद्धतीनं कशी ठरली पाहिजे त्याबद्दलची एक कार्यकारिणी कुठल्याही पक्षाला असते. त्या पद्धतीनं त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक 1934 मध्ये पटना इथे भरली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की आता घटना समितीची औपचारिकरित्या मागणी करावी. मग पटना इथं झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पहिल्यांदा घटना समितीची काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी औपचारिकरित्या त्या ठिकाणी मागणी करण्यात आली. कधी 1934 साली. आता 22 पासून आपण सातत्याने मागणी करतोय, अजून आपली मागणी त्या ठिकाणी मान्य झालेली नाही आहे. विविध मतं त्या ठिकाणी मागणीच्या स्वरूपात आपण व्यक्त करतोय आणि 1934 मध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सर्वप्रथम संविधानाची औपचारिक मागणी त्या ठिकाणी करण्यात आली. त्याच्यानंतर हा प्रवास आणखीन पुढे जातो आणि 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असं मत व्यक्त करतात की भारताची जी संविधान सभा आहे ते प्रौढ मतदारांकडून, म्हणजे जे मतदार प्रौढ असतील, शिकलेले असतील, त्या प्रौढ मतदारांकडून निवडून यावी. भारताची जर संविधान सभा गठीत झाली आणि जे झाली पाहिजे असं सर्वांचं मत होतं, ती भारताची संविधान सभा कशी असली पाहिजे तर भारताची संविधान सभा हे प्रौढ मतदारांद्वारे निवडून आलेली असली पाहिजे असं मत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर त्यांचं असं मत होतं की भारताची राज्यघटना ही कुठल्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय, म्हणजे ब्रिटिशांचं त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप असला नाही पाहिजे, भारतीयांची घटना भारतीयांना तयार केली पाहिजे अशा पद्धतीचं मत त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं आणि एक प्रौढ मतदाराची त्या ठिकाणी मागणी केली. त्याच्यानंतर आपण
साधारणतः 1922 पासनं भारतीय संविधानासाठीची मागणी करतोय. आता आपण 1940 पर्यंत येऊन पोहोचलो. आपण 1922 ला मागणी केली, 1924 ला मागणी केली, त्याच्यानंतर 28 ला मागणी केली, लगेचच 33 ला सुद्धा आपण मत व्यक्त केलं. 34 ला मानवेंद्रनाथ रॉय यांनी संविधान सभेची संकल्पना मांडली. 25 ला काँग्रेसनं, 35 ला काँग्रेसनं सुद्धा औपचारिकरित्या त्या ठिकाणी संविधान सभेची मागणी केली. आणि त्यानंतर 38 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताची संविधान सभा ही प्रौढ मतदारांद्वारे आणि बाह्य प्रभावाविना म्हणजे कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय तयार झालेली असली पाहिजे असं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं. आणि 1940 मध्ये कुठेतरी सरकारनं आपली ही मागणी मान्य केली, ब्रिटिशांनी आपली ही मागणी मान्य केली. आणि त्यावेळेचे व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथिगो यांनी ऑगस्ट ऑफर आणली आणि त्यानुसार त्यांनी हे मान्य केलं की भारतीयांची घटना त्या ठिकाणी तयार केली गेली पाहिजे. कधी? 1940 साली लॉर्ड लिनलिथिगो यांनी हे ऑगस्ट ऑफर आणली आणि सांगितलं भारतीयांची राज्यघटना हे भारतीयांनी तयार करावी, हे तत्व मान्य केलं. तरी हे तत्व अंशतः त्या ठिकाणी मान्य करण्यात आलं होतं. मात्र आपण 1922 पासून मागणी करतोय, 1940 साली कुठेतरी अंशतः म्हणा आपली ही मागणी त्या ठिकाणी मान्य होत आहे. पण 1940 साली ऑगस्ट ऑफर स्वीकारू शकलो नाही, कारण त्यावेळी मुस्लिम लीगचे नेते मोहम्मद अली जिना यांना स्वतंत्र पाकिस्तान त्या ठिकाणी हवा होता आणि काँग्रेसला स्वतंत्र पाकिस्तान त्या ठिकाणी द्यायचा नव्हता. मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये असलेल्या मतभेदांमुळे आपल्याला ऑगस्ट ऑफर येऊन सुद्धा ही ऑगस्ट ऑफर यशस्वी होऊ शकली नाही. म्हणजे 22 पासून आपण त्यांना मागणी करतोय, आम्हाला संविधान सभा हवी. 40 मध्ये त्यांनी आपली कुठेतरी मागणी मान्य केली, पण आता आपल्यातच मतभेद निर्माण झाल्यामुळे म्हणजे मोहम्मद अली जिन्ना यांना वेगळा पाकिस्तान हवा असल्यामुळे ही ऑगस्ट ऑफर त्या ठिकाणी नाकारण्यात आली. काँग्रेसमध्ये आणि मुस्लिम लीगमध्ये मतभेद वेगळ्या पाकिस्तानवरून निर्माण झाले आणि ऑगस्ट ऑफर जी आहे ती परत गेली. त्याच्यानंतर 1922 साली सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या अध्यक्षतेखाली क्रिप्स योजना आली आणि या क्रिप्स योजनेने भारतीयांची घटना तयार करावी हे तत्व पूर्णतः त्या ठिकाणी मान्य करण्यात आलं. परंतु जो समस्या 1940 साली ऑगस्ट ऑफरच्या वेळेस होती, तीच समस्या परत क्रिप्स योजनेच्या वेळेस होती की मोहम्मद अली जिना यांना वेगळा पाकिस्तान पाहिजे होता. काँग्रेस वेगळा पाकिस्तान देण्यावरती त्या ठिकाणी सहमत नव्हती आणि क्रिप्स योजना पण त्या ठिकाणी मग परत रद्द झाली किंवा त्या ठिकाणी त्याच्यावरती काम होऊ शकलं नाही. मग आता इकडे मुस्लिम लीगला जे आहे वेगळा पाकिस्तानची मागणी चालू आहे, इकडे काँग्रेस वेगळा पाकिस्तानसाठी मान्य नाही. दोन पक्षांमध्ये त्या ठिकाणी मतभेद आहेत आणि कुणीतरी तिसऱ्या व्यक्तीची त्या ठिकाणी गरज होती की जे दोघांमधले मतभेद दूर करेल किंवा काय म्हणणं आहे ते नेमकं ऐकून घेईल आणि त्या ठिकाणी आपला संविधान सभेसाठीची तरतूद करेल. आणि हे तिसरी व्यक्ती की त्यांचा शब्द काँग्रेस आणि मुस्लिम लीग दोनही लोक म्हणणं काय असेल ते नेमकं ऐकून घेतील, हे म्हणजे त्यावेळेला फक्त ब्रिटिशच होते, दुसरं कोणी नव्हतं. आणि ब्रिटिश सध्या त्या गोष्टीचा प्रयत्न करणारे नव्हते भारतीय राज्यघटनेसाठी. याच कालखंडामध्ये जगामध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्लंड त्या ठिकाणी कमकुवत झालं. भारतासारख्या बलाढ्य देशावरती इथून पुढे आपण सत्ता करू शकू असं कदाचित त्यांनाही वाटत नव्हतं आणि मग त्यासाठी भारताला स्वातंत्र्य देण्याच्याही हालचाली सुरू झाल्या आणि भारतीय संविधान सभेसाठीच्याही हालचाली त्या ठिकाणी सुरू झाल्या. 42 नंतर 1945 मध्ये इंग्लंडमध्ये किंवा ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. सार्वत्रिक निवडणुका म्हणजे तिथच्या प्रधानमंत्र्यासाठीच्या निवडणुका ज्या आपल्याकडे सध्या होतात त्या पद्धतीच्या. 1945 मध्ये ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आणि या ब्रिटनमध्ये जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये दोन पक्ष बघा ब्रिटनमध्ये होते.
एक म्हणजे हुजूर पक्ष आणि एक म्हणजे मजूर पक्ष. कधी 1945 साली इंग्लंडमध्ये काय झाल्या निवडणुका सार्वत्रिक जाहीर, आणि तिथं मजूर पक्षाने हे सांगितलं की समजा आम्ही निवडून आलो तर आम्ही भारतामध्ये जे मुस्लिम लीग आणि काँग्रेस आहे यांच्यामधले मतभेद दूर करू, संविधान सभा स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू आणि भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू. टप्प्याटप्प्यानं आमच्याकडे असलेलं राज्य भारतीयांच्या हाती कसं द्यावं याची सुद्धा चाचपणी आम्ही त्या ठिकाणी करू आणि त्यासाठी आम्ही एक समिती त्या ठिकाणी नेमू असं मजूर पक्षाने सांगितलं. त्यांचे पंतप्रधान पदाचे जे उमेदवार होते क्लेमेंट ॲटली यांनी हे अशा पद्धतीचं सांगितलं. 1945 मध्ये इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. मजूर पक्ष या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विजयी झाला आणि पंतप्रधान झाले मजूर पक्षाचे इंग्लंडचे क्लेमेंट ॲटली. आणि पंतप्रधान झाल्यानंतर क्लेमेंट ॲटली यांनी भारतामधील काँग्रेसवरची बंदी उठवली. केंद्रीय आणि प्रांतीय विधिमंडळाच्या निवडणुका जाहीर केल्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेटमधील 3 सदस्य, ज्याला आपण संविधान सभा रचनेसाठीची त्रिमंत्री योजना म्हणतो, ही त्रिमंत्री योजना 1945 साली 46 साली आपल्या भारतामध्ये पाठवली. कॅबिनेट मिशन प्लॅन ज्याला म्हणतो, त्यांच्या मंत्रिमंडळातील 3 सदस्य, ज्याच्यामध्ये सर पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि अल्बर्ट व्ही अलेक्झांडर, हे 3 लोक त्या ठिकाणी भारतामध्ये पाठवले आणि भारताच्या संविधान सभा निर्मितीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी त्या ठिकाणी ते भारतामध्ये त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन प्लॅन, ज्यानुसार भारतीय राज्यघटनेची तरतूद करण्यात आली, हे कॅबिनेट मिशन प्लॅन पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी भारतामध्ये पाठवले. आणि या कॅबिनेट मिशन प्लॅनच्या या 3 मंत्र्यांनी भारतामध्ये येऊन साधारणतः जवळपास 4,400च्या जवळपास बैठका काँग्रेस आणि मुस्लिम लीग मध्ये घेतल्या. त्यांचे मुद्दे ऐकून घेतले आणि एक कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवला की कशा पद्धतीनं असलं पाहिजे. आणि या कॉमन मिनिमम प्रोग्राम मधली एक मागणी होती की भारतासाठी संविधान सभेची तरतूद त्या ठिकाणी करण्यात यावी. कशानुसार? कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार भारतासाठी संविधान सभेची तरतूद करण्यात यावी, हे त्यांची त्या ठिकाणी काय होती, एक कॉमन मिनिमम प्रोग्राम मधली एक काय होती, अट होती किंवा मागणी होती. आणि मग त्यावेळेला आपण जो मुद्दा ऑगस्ट ऑफर वेळी होता किंवा क्रिप्स योजनेवेळी होता तो होताच की वेगळा पाकिस्तान पाहिजे. पण यांनी सांगितलं आधी तुम्ही संविधान सभेमध्ये सहभागी व्हा, संविधान सभा तयार करण्यासाठी सहकार्य करा, वेगळ्या पाकिस्तानासाठी जे आहेत ते आपण आणखीन डिस्कशन करू, चर्चा करू आणि त्याच्यावरनं नंतर मार्ग काढू कशा पद्धतीने आपल्याला वेगळा पाकिस्तान त्या ठिकाणी देता येतो. पण त्यासाठी आधी भारताला जर स्वातंत्र्य द्यायचं आहे, टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य द्यायचं आहे आणि भारतासाठी संविधान सभेची निर्मिती त्या ठिकाणी करायची आहे, तर त्यांनी सांगितलं की मुस्लिम लीग आणि काँग्रेस दोघांनी संविधान सभेमध्ये त्या ठिकाणी सामील झालं पाहिजे. काँग्रेस तर तयार होतीच, मुस्लिम लीग त्रिमंत्री योजनेच्या नंतर तयार झाली आणि भारतीय संविधान सभेसाठीची तरतूद कॅबिनेट मिशन प्लॅन त्रिमंत्री योजनेने झाली, जे क्लेमेंट ॲटली यांच्या मंत्रिमंडळातील 3 सदस्य त्या ठिकाणी आले होते. आणि कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार भारताची राज्यघटना तयार करण्यासाठीची संविधान सभा त्या ठिकाणी तयार व्हायला सुरुवात झाली. आता संविधान सभा तयार व्हायला सुरुवात तर झाली, पण ही जी संविधान सभा आहे या संविधान सभेमध्ये किती सदस्य असले पाहिजे, प्रतिनिधित्व कोणाकोणाला असलं पाहिजे, कशा कशा पद्धतीचं त्या ठिकाणी असलं पाहिजे याबद्दल झालं. त्यानुसार भारतीय संविधान सभेमध्ये देशातील सर्व भागातील लोकांना नेतृत्व भेटलं पाहिजे, सर्व जाती धर्माच्या भागातील लोकांना त्या ठिकाणी नेतृत्व भेटलं पाहिजे. कारण भारत हा विविधतेने नटलेला देश होता, सर्व धर्म याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये राहायचे, सर्व जाती आपल्या भारतामध्ये राहायच्या, सर्वांना नेतृत्व भेटलं पाहिजे, सर्वांना सहभाग त्या राज्यघटनेमध्ये आला पाहिजे, सर्वांचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घेतलं गेलं पाहिजे. आणि भारताच्या संविधान सभेची लोकसंख्या किंवा सदस्य संख्या
त्यामुळे ठरवण्यात आली आणि ती झाली 389 सदस्य संख्या त्या ठिकाणी ठरवण्यात आली भारताच्या संविधान सभेची। आणि हे 389 जी सदस्य संख्या ठरवण्यात आली याच्यामध्ये ब्रिटिश प्रांतामधून 292 सदस्य, दर 10 लाख लोकांमागे एक सदस्य त्या ठिकाणी ठरवण्यात आलं। आता ब्रिटिश प्रांत म्हणजे काय? ब्रिटिशांनी खालसा केलेले संस्थान किंवा ब्रिटिशांनी नष्ट केलेले संस्थान, जिथं पूर्ण पद्धतीनं ब्रिटिशांचं राज्य होतं असे भारतातला प्रदेश, अशावरती ब्रिटिशांचं राज्य होतं ते प्रदेश म्हणजे ब्रिटिश प्रांत। आणि या ब्रिटिश प्रांतामध्ये राहणाऱ्या लोकांच्या लोकसंख्येनुसार भारतीय संविधान सभेमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व घेतलं जातं आणि 10 लाख लोकांमागे एक सदस्य असे 292 सदस्य एकूण ब्रिटिश प्रांतामधून ठरवण्यात आले। त्याच्यानंतर कमिशनरचे प्रांत, आता सध्या आपल्या देशात ज्या पद्धतीनं केंद्रशासित प्रदेश आहेत त्यावेळेला तेव्हा सुद्धा भारताच्या व्हाईसरॉयच्या अंडरमध्ये येणारे 4 केंद्रशासित प्रदेश ज्याला आपण कमिशनरचे प्रांत म्हणतो, हे 4 प्रांत होते म्हणजे यांच्या 4 जागा, प्रत्येक कमिशनरच्या प्रांताला एक। ते 4 कोणकोणते प्रांत होते? त्याच्यामध्ये दिल्ली होतं, कुर्ग कच्छ होतं, अजमेर मेरवाळ होतं आणि बलुचिस्तान होतं। या चौघांना 4 म्हणजे यांच्यासाठी निवडणुका म्हणजे एकूण 296 जागांसाठी त्या ठिकाणी निवडणुका जाहीर झाल्या। आणि उर्वरित हे जे 93 सदस्य होते संस्थानिकांचे प्रतिनिधी, म्हणजे काय? ब्रिटिश या संस्थानिकांच्या माध्यमातून त्या प्रदेशामध्ये राज्य करायचे। तेव्हाचे राजे ज्यांचं अस्तित्व अजूनही आहे किंवा या राजांच्या माध्यमातून ब्रिटिश राज्य करत होते, हे संस्थानिकांना प्रतिनिधित्व किती देण्यात आले? 3। जर मोठा संस्थानिक असेल तर 1 प्रतिनिधी आणि लहान लहान संस्थानिक असतील तर त्यांनी मिळून त्यांच्यापैकी एक ठरवावा आणि प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवावा। यांना किती सदस्य? 93। यांच्यासाठी निवडणूक नाही। एक गोष्ट म्हणजे संस्थानिकांसाठी निवडणूक त्या ठिकाणी नव्हती। यांना नामनिर्देशन म्हणजे संस्थानाचा जो कुठला राजा असेल त्या राजानं ज्या प्रतिनिधीला सांगितलं की संविधान सभेमध्ये जायचं आहे, तो प्रतिनिधी त्या ठिकाणी संस्थानिकांच्या माध्यमातून संविधान सभेमध्ये यायचा। आणि संस्थानिकांनी संविधान सभेमधलं स्वतःचं पद त्या ठिकाणी ग्रहण केलं नव्हतं। त्यामुळे ह्या 93 जागा तटस्थ होत्या आणि उर्वरित कमिशनच्या 4 जागा आणि ब्रिटिश प्रांताच्या 292 जागा मिळून 296 जागांसाठी 1946 मध्ये भारतात संविधान सभेसाठीच्या निवडणुका जाहीर झाल्या। आणि 1926 मध्ये या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता या सदस्यांना निवडून कोण देणार? तर आपण बघितल्याप्रमाणे की 1945 ला पंतप्रधान क्लेमेंट ॲटली झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसवरची बंदी उठवली, केंद्रीय आणि प्रांतीय विधिमंडळाच्या निवडणुका लावल्या। त्या प्रांतीय विधिमंडळामध्ये जे सदस्य निवडून आले होते, म्हणजे सध्या कसं आपल्या देशामध्ये राज्यसभेचे जे खासदार असतात ते विधानसभेच्या आमदारांमधून निवडून दिलेले असतात, अगदी त्याच पद्धतीनं प्रांतीय मंडळांचे जे सदस्य होते म्हणजे त्यावेळेचे विधानसभेचे सदस्य असे पकडून चालू आपण, त्यावेळेचे जे विधानसभेचे सदस्य असतील किंवा प्रांतीय विधिमंडळाचे सदस्य असतील त्यांच्याकडनं त्या ठिकाणी संविधान सभेच्या या 296 लोकांना निवडून त्या ठिकाणी देण्यात येणार होतं। आणि मग या 296 लोकांसाठी निवडणुका लागल्या। प्रत्येक पक्षाने आपले आपले उमेदवार उभे केले, प्रत्येक पक्षाने त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि सर्वात जास्त जागा 296 पैकी 208 जागा त्या ठिकाणी काँग्रेस पक्षानं जिंकल्या, 73 जागा मुस्लिम लीगनं जिंकल्या आणि 15 जागा अन्य छोटे पक्ष आणि त्याच्यामधले 7 जागा अन्य इतर छोट्या पक्षांनी आणि 8 जागा त्या ठिकाणी अपक्ष, अशा पद्धतीच्या 15 जागा त्या ठिकाणी जिंकण्यात आल्या। संविधान सभेसाठीची निवडणूक त्या ठिकाणी पार पडली पहिल्यांदा आणि संविधान सभेचे सदस्य त्या ठिकाणी निवडून आले। 296 लोकांसाठी निवडणूक झाली, त्यापैकी 208 काँग्रेसचे, 73 मुस्लिम लीगचे, 7 इतर छोट्या पक्षांचे, 8 अपक्ष, असे मिळून 15 सदस्य आणि हे सदस्य संख्या त्या ठिकाणी निवडून आली। आता निवडून आलेले लोक विविध प्रांतांमधले होते, देशाच्या विविध भागांमधले होते आणि मग निवडून आलेल्या सदस्यांना आता त्यांचं कामकाज संविधान सभेच्या माध्यमातून करायचं होतं आणि कामकाज करून
भारताच्या घटना निर्मितीसाठी सुरुवात त्या ठिकाणी करायची होती. आणि मग या निवडून आलेल्या सदस्यांची पहिली बैठक, एक गोष्ट आणखीन आहे, आपण भारतीय संविधान सभेच्या निवडणुकांबद्दल बोललो. 296 सदस्यांसाठीच्या निवडणुका त्या ठिकाणी जाहीर झाल्या होत्या. 296 पैकी 208 काँग्रेसनं, 73 मुस्लिम लीगनं, 15 इतर छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून जागा निवडून आल्या. या सदस्यांमध्ये 15 महिला सदस्य त्या ठिकाणी निवडून आल्या. आणि या 15 महिला सदस्य परीक्षेच्या दृष्टीने आणि संविधान सभेच्या दृष्टीने आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. या 15 महिला सदस्यांमध्ये सरोजिनी नायडू होत्या, दुर्गाबाई देशमुख होत्या, सुचेता कृपलानी त्या ठिकाणी होत्या, पूर्णिमा बॅनर्जी होत्या, कमला चौधरी होत्या, मालती चौधरी होत्या, विजयलक्ष्मी पंडित होत्या, हंसा मेहता होत्या, बेगम रसूल होत्या, लीला रॉय होत्या, त्याच्यानंतर रेणुका रे, दक्षयानी बेलायुधन, अम्मू स्वामीनाथन, राजकुमारी अमृता कौर आणि ॲनी मॅस्कॅरेन ह्या 15 महिला सदस्य भारताच्या संविधान सभेमध्ये त्या ठिकाणी होत्या. जे सदस्य 296 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या, त्या 296 सदस्य जे निवडून आले त्यापैकी 15 सदस्य त्या ठिकाणी काय होत्या, महिला सदस्य भारतीय संविधान सभेमध्ये त्या काळी म्हणजे 1946 साली त्या ठिकाणी होत्या. त्यानंतर आता निवडून आलेल्या सर्व सदस्यांची बैठक त्या ठिकाणी घेणार होते. संविधान सभेचं कामकाज त्या ठिकाणी चालू होणार होतं. मग या निवडून आलेल्या सदस्यांची बैठक त्या ठिकाणी पहिल्यांदा 9 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना आवाहन केलं, एक परिपत्रक काढलं की संविधान सभेमध्ये जेवढेही सदस्य निवडून आले असतील तेवढ्या सर्व निवडून आलेल्या सदस्यांनी त्या ठिकाणी 9 डिसेंबर 1946 रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता त्या ठिकाणी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये, सध्या जी आपली जुनी संसद आहे त्या जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये, जिला सध्या आपण संविधान हॉल म्हणून सध्याच्या गव्हर्नमेंटने सांगितलेला आहे, त्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी 11 वाजता 9 डिसेंबर 1946 रोजी भारतीय संविधान सभेची पहिली बैठक त्या ठिकाणी घेण्यात आली. आणि या बैठकीला एकूण 211 सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते. 9 महिला सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आणि आता सर्व संविधान सभेचे जे सदस्य आहेत, आपण बघितलं विविध भागातून निवडून आले होते, त्यांची सर्वांनी एका बैठकीला एकत्र आल्यानंतर नक्कीच त्यांची एकमेकांची ओळख होईल. त्यामुळे त्या दिवशी पहिल्या बैठकीच्या दिवशी सर्वांची एकमेकांची ओळख झाली. आणि संविधान सभेचं अध्यक्षपद कोणी भूषवावं किंवा तात्पुरतं अध्यक्षपद कोणी असावं, तर फ्रान्समध्ये अशी पद्धत आहे की जे त्यावेळेला सदस्य असतील त्यांच्यामध्ये जे ज्येष्ठ सदस्य असतील ते तात्पुरते अध्यक्ष म्हणून एखाद्या सभेचं अध्यक्षपद भूषवत होते. त्या पद्धतीनुसार म्हणजे फ्रान्सच्या पद्धतीनुसार भारतीय संविधान सभेसाठी जी पहिली बैठक झाली त्याचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना त्या ठिकाणी फ्रान्सच्या पद्धतीनुसार, कारण ते त्यावेळेला संविधान सभेचे सर्वात वयाने ज्येष्ठ सदस्य होते आणि त्यांना तात्पुरते अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. आणि डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे त्या ठिकाणी अध्यक्षस्थान 9 डिसेंबरच्या सभेचे भूषवले. 9 महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या. चीन, USA आणि जपान यांच्याकडनं आपल्या संविधान सभेसाठी सदिच्छा संदेश आला. त्या सदिच्छा संदेशाचं वाचन सुद्धा पहिल्या बैठकीच्या दिवशी करण्यात आलं, एकमेकांची ओळख करून घेण्यात आली. आणि या पद्धतीनं संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर रोजी त्या ठिकाणी पार पडली. त्याच्यानंतर लगेचच 11 डिसेंबर 1946 रोजी 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची दुसरी बैठक त्या ठिकाणी झाली. पहिल्या बैठकीमध्ये आपण बघितलं की फ्रान्सच्या पद्धतीनुसार ज्येष्ठ म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडण्यात आलं. पण 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या कामकाजासाठी त्या ठिकाणी कायम स्वरूपी अध्यक्ष आपल्याला निवडण्याची गरज होती.
आणि कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून संविधान सभेच्या दुसऱ्या बैठकीमध्ये म्हणजे 11 डिसेंबर 1946 रोजी करण्यात आली. त्यांना जे.बी. कृपलानी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या आसनापर्यंत नेलं. त्या ठिकाणी ते बसले डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि संविधान सभेच्या कामकाजाला त्या ठिकाणी सुरुवात झाली. एक आपल्याकडनं मदत म्हणून त्यावेळेचे व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांच्या वतीनं एक कायदेशीर सल्लागार म्हणून डॉक्टर बेनेगल नरसिंहराव किंवा बी.एन. राव यांची निवड सुद्धा घटना समितीचे कायदेशीर सल्लागार म्हणून त्यावेळेचे व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी त्या ठिकाणी केली आणि ते सुद्धा संविधान सभेमध्ये त्या ठिकाणी एक सल्लागार म्हणून सहभागी झाले. त्याच्यानंतर आता संविधान सभा त्या पद्धतीने कशा पद्धतीने कामकाज झालं पाहिजे याच्यासाठी 13 डिसेंबर 1946 साठी इथून संविधान सभेची वाटचाल कशा पद्धतीने चालेल किंवा संविधान निर्मितीसाठी आपल्या समोर काय उद्दिष्ट असली पाहिजे, आपल्या भारतासाठी आपल्याला काय अपेक्षित आहे, त्यासाठी 13 डिसेंबर 1946 रोजीच्या बैठकीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेसमोर उद्देश पत्रिका त्या ठिकाणी सादर केली. कधी सादर केली? 22 जानेवारी नसून 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेची उद्देश पत्रिका सादर केली. ही उद्देश पत्रिका आपण अमेरिका या देशाकडनं घेतलेली आहे. भारतीय संविधान सभेची जी उद्देश पत्रिका आहे तिचा ज्या पद्धतीचा ढाचा आहे तो आपण अमेरिकेच्या उद्देश पत्रिकेवरनं त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तो 13 डिसेंबरच्या बैठकीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. त्याच्यावरती चर्चा झाल्या आणि त्याच्यानंतर 22 जानेवारी 1947 रोजी उद्देश पत्रिकेला संविधान सभेच्या उद्देश पत्रिकेला जी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली होती संविधान सभेमध्ये त्याला मान्यता त्या ठिकाणी 22 जानेवारी 1946 रोजी मिळाली संविधान सभेच्या उद्देश पत्रिकेला. आणि तिथनं पुढची संविधान सभेची जी बैठक झाली ती म्हणजे 25 जानेवारी 1947 रोजी भारताचे संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून एच.सी. मुखर्जी, हरेंद्र कुमार मुखर्जी यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आली. म्हणजे संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर ते 25 डिसेंबर संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून एच.सी. मुखर्जी यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आली. अशा पद्धतीने आपल्या संविधान सभेचं त्या ठिकाणी कामकाज चालू होतं. पण आपण मागे बघितलं त्या पद्धतीनं प्रश्न अजून जसाच्या तसाच होता की मुस्लिम लीगची मागणी जी होती की आम्हाला वेगळा पाकिस्तान पाहिजे आणि भारतीय काँग्रेस पक्ष वेगळा पाकिस्तान देण्यासाठी त्या ठिकाणी अनुकूलता दर्शवत नव्हतं किंवा मान्य नव्हतं. आणि मग यासाठी मुस्लिम लीगनं संविधान सभेचे अध्यक्षपद किंवा सदस्य त्या ठिकाणी बसले नव्हते. ते संसदेच्या सेंट्रल हॉलच्या बाहेर वेगळ्या पाकिस्तानासाठी त्या ठिकाणी आंदोलन करत होते. आणि मग असंच चालू असतानाच मध्येच भारतासाठी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 त्या ठिकाणी घेऊन आला. ब्रिटिश सरकारने लॉर्ड माउंटबॅटन यांच्यावरती भारतीय स्वातंत्र्याचा कायदा तयार करण्याची जबाबदारी ठेवली होती. 3 जून 1947 रोजी लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याची मसुदा तयार केला. 5 जुलै 1947 रोजी त्याला ब्रिटिश संसदेने मान्यता दिली आणि 18 जुलै 1947 रोजी त्या ठिकाणी ब्रिटनच्या राणीने त्याच्यावरती काय केली? स्वाक्षरी केली. ब्रिटिश राजशक्तीची मान्यता त्या ठिकाणी या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याला मिळाली. आणि मग भारतीय स्वातंत्र्य कायद्याचे भारतीय संविधान सभेवर आणि भारत देशावर दोन्ही गोष्टीवरती परिणाम झाले. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याचा मसुदा लॉर्ड माउंटबॅटननी तयार केला आणि त्याचे परिणाम अशा पद्धतीचे झाले की भारतामध्ये 2 देश अस्तित्वात येणार होते. एक म्हणजे भारत आणि दुसरा म्हणजे पाकिस्तान. त्याच पद्धतीनं भारतामध्ये जे संस्थानिक आपण बघितले
संस्थानिक म्हणजे कोण? भारतामध्ये पूर्वी असलेले राजे. किती होते संस्थानिक भारतामध्ये? एकूण 562 संस्थानिक होते भारतामध्ये. आणि हे 562 संस्थानिक सुद्धा स्वातंत्र्य झाले. म्हणजे भारतीय स्वातंत्र्य कायद्याचे दोन परिणाम झाले. एक, भारत आणि पाकिस्तान हे दोन देश वेगळे झाले. त्याचबरोबर 562 संस्थानिक सुद्धा स्वतंत्र झाले. एक नवीन समस्या त्या ठिकाणी उभी राहिली. आणि भारतीय संविधान सभेला त्याचा काय फायदा झाला किंवा भारतीय संविधान सभेला काय अधिकार प्राप्त झाले? तर भारतीय संविधान सभा जी आहे हिला कायदे मंडळाचा दर्जा त्या ठिकाणी प्राप्त झाला. कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला म्हणजे काय? भारतीय संविधान सभा आता स्वतःचे कायदे स्वतः तयार करू लागत होती. ते इंग्लंडच्या कायद्यानुसार चालणार नव्हती किंवा ब्रिटिश सरकारने 1947 पूर्वी जे कुठले कायदे तयार केलेले होते, तो 1935चा कायदा असो की बाकीचे सर्व कायदे असो, ते कायदे तसेच जसे आहेत तसे ठेवायचे का त्याच्यामध्ये बदल करायचा, त्याचे ते बदलायचे की जसे आहेत तसे ठेवायचे, याचं संपूर्ण स्वातंत्र्य आता भारतीय संविधान सभेला भेटलं. त्यांना वाटलं तर ते ब्रिटिशांचे कायदे जसे आहेत तसे ठेवू शकत होते, वाटलं तर ते बदलू सुद्धा शकत होते. नवीन कायदे करण्याची गरज पडली, त्याच्यामुळे भारतीय संविधान सभेला कायदे मंडळाचा दर्जा सुद्धा प्राप्त झाला. म्हणजे भारतीय संविधान सभा हे पूर्णपणे काय झाली? स्वतंत्र झाली. स्वतःची घटना स्वतः तयार करण्यासाठी, आपल्याला हवे असलेले नवीन कायदे तयार करण्यासाठी, जुन्या असलेल्या कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी. आणि मग कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला. तर कायदे मंडळाचं ज्या ज्या वेळेला म्हणजे भारतीय संविधान सभेमध्ये कायदा तयार करण्यासाठीचं काम ज्या वेळेला चालायचं, त्यावेळेला समोर भारतीय संविधान सभेच्या जी माळवणकर बसायचे, जे भारतीय कायदे मंडळाचे किंवा लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. आणि जेव्हा जेव्हा संविधान सभा म्हणून काम करायची, तेव्हा तेव्हा अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद बसायचे. आणि कायदा करत असताना जी माळवणकर त्या ठिकाणी भारताच्या कायदे मंडळाच्या अध्यक्षस्थानी बसायचे. मग इथून संविधान सभेच्या संख्येवरही परिणाम झाला. जे 296 जागांच्या निवडणुका आणि एकूण 389 संविधान सभेची सदस्य संख्या होती, त्याच्यामध्येही बदल झाला. याच्यातनं मुस्लिम लीगचे सदस्य त्या ठिकाणी निघून गेले आणि भारताच्या संविधान सभेची एकूण संख्या 299 त्या ठिकाणी झाली. त्यापैकी ब्रिटिश प्रांतातील सदस्य संख्यांची 229 त्या ठिकाणी झाली. त्याच्यामध्ये ब्रिटिश प्रांत आणि 3 केंद्रशासित प्रदेश म्हणजे कमिशनरचे प्रांत आपल्या भारताच्या सरहद्दीमध्ये यायचे, जसे दिल्ली असेल, कुर्ग असेल आणि अजमेर, मेरवाड त्या ठिकाणी 229 यांचे सदस्य आणि 70 प्रतिनिधी हे संस्थानिकांचे होते. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947चा भारतावरती दोन परिणाम झाले. आपल्या भारतीय घटना समितीला ज्या पद्धतीने कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला, स्वतःचे कायदे स्वतः करण्याचा अधिकार प्राप्त झाला, ब्रिटिश सरकारने केलेले कायदे रद्द करण्याचा, त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार प्राप्त झाला. त्याच पद्धतीनं दोन देश अस्तित्वात आले आणि दोन देश अस्तित्वात आल्याबरोबरच 562 संस्थानिक स्वतंत्र झाले. आता 562 संस्थानिकांना त्यांना वाटेल तर ते पाकिस्तानामध्ये जाऊ शकत होते, त्यांना वाटेल तर ते भारतामध्ये राहू शकत होते आणि त्यांना वाटेल ते ते स्वतः स्वतंत्र राहू शकत होते. म्हणजे स्वतःच राज्य म्हणून घोषित करू शकत होते. मग आता हे संस्थानिकांपैकी 562 पैकी भौगोलिकरित्या जर आपण विचार केला तर 10 पाकिस्तानच्या सरहद्दीमध्ये यायचे आणि एकूण 552 सदस्य त्या ठिकाणी भारताच्या सरहद्दीमध्ये त्या ठिकाणी यायचे. आणि या 552 सदस्यांमिळून 70 प्रतिनिधी संस्थानिकांचे त्या ठिकाणी संविधान सभेमध्ये होते. आणि हे 70 प्रतिनिधींनी सध्याशिक स्थान ग्रहण केलेलं नव्हतं. आपल्याला संस्थानिकांच्या विलिनीकरणासाठी प्रयत्न करावे लागले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करावा लागला आणि त्यानुसार या 552 संस्थानिकांचं भारतामध्ये विलिनीकरण करावं लागलं.
भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947चा हा जो परिणाम झाला, भारत पाकिस्तान आणि संस्थानिकांचं स्वातंत्र्य, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, ज्याला आपण राज्यांची निर्मिती म्हणतो, याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. सध्या एवढं समजून घेणं गरजेचं आहे की संस्थानिकांचे त्या ठिकाणी 70 प्रतिनिधी होते आणि ब्रिटिश प्रांताचे 229 प्रतिनिधी होते. एकूण संविधान सभेची सदस्य संख्या भारताच्या स्वातंत्र्यानंतर 389 वरनं 299 वर त्या ठिकाणी आलेले होती आणि मग इथनं पुढे भारताचं कामकाज आता सुरू झालं होतं. भारतीय संविधान सभा ही विविध समित्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करत होती. सर्वात महत्वाची समिती होती ते म्हणजे 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झालेली मसुदा समिती. 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या मसुदा समितीमध्ये एकूण 7 त्या ठिकाणी सदस्य होते आणि या मसुदा समितीला घटना समितीच्या विविध समित्यांमार्फत अहवाल यायचे. त्या अहवालावर किंवा विविध देशांच्या राज्यघटनांवर अभ्यास करून मग त्याचा मसुदा तयार करण्याचं काम, म्हणजे भारताची राज्यघटना तयार करण्याचं कामच मसुदा समिती त्या ठिकाणी करत होती. आणि मग मसुदा समितीला अहवाल पाठवणाऱ्या ज्या विविध समित्या होत्या, त्या विविध समित्या सुद्धा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली नियमित समिती होती ते म्हणजे कार्यपद्धती व नियम समिती. हिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर संस्थानिकांशी चर्चा समिती, यांचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्याच्यानंतर वित्त व स्टाफ समिती, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सुकाणू समिती, डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ चीफ अँड बिझनेस समिती, के एन मुन्सी हे त्यांचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर योग्यता समिती, अल्लादी अय्यर त्याचे अध्यक्ष होते. ध्वज म्हणजे भारताचा फ्लॅग समिती, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्याचे अध्यक्ष होते. संविधान सभा कार्य समिती, संविधान सभेचं कार्य कशा पद्धतीने चालतं त्याची समिती, त्याचे अध्यक्ष जी व्ही माळवणकर होते. त्याच्यानंतर गृह समिती, याचे अध्यक्ष पट्टती सीतारामय्या त्या ठिकाणी होते. आणि ह्या काही मुख्य समित्या होत्या आणि काही उपसमित्या सुद्धा होत्या, ज्याच्यामध्ये प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल त्या ठिकाणी होते. त्याच्यानंतर संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू त्या ठिकाणी होते. त्याच्यानंतर संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्याच्यानंतर वगळलेले व अंशतः पूर्वेकडील जे प्रांत आहेत ते वगळलेले व अंशतः क्षेत्र, त्यांची एक समिती होती, त्यांचे अध्यक्ष ए व्ही ठक्कर होते. पूर्वेतील सरहद्द आणि आदिवासी व आसामचा जो वगळलेला अंशतः भाग होता त्याच्याबद्दलची उपसमिती, त्याचे अध्यक्ष गोपीनाथ बारडोई होते. त्याच्यानंतर अल्पसंख्याक उपसमिती, याचे अध्यक्ष एच सी मुखर्जी होते. मूलभूत हक्क उपसमिती, या मूलभूत हक्क उपसमितीचे सदस्य जे आहेत सदस्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा होते मूलभूत हक्क उपसमितीचे, ज्याचे अध्यक्ष जे बी कृपलानी होते. आणि मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी आणि वगळलेले क्षेत्र सल्लागार समिती, यांचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल त्या ठिकाणी होते. ह्या संविधान सभेच्या समित्या होत्या आणि या संविधान सभेच्या विविध समित्यांमार्फत संविधान सभेचा कामकाज त्या ठिकाणी चालत होता. आपल्यास वाटल्यास आपण या संविधान सभेच्या समित्या किंवा एकंदरीत लेक्चरमध्ये ज्या कुठल्याही माहिती आपण पाहत आहोत संविधान सभेबद्दलची, त्याची एक तर नोट करून ठेवू शकता किंवा स्क्रीनशॉट त्या ठिकाणी काढू शकता. त्याच्यानंतर हे संविधान सभा तयार करण्यासाठी मसुदा समितीने मसुदा तयार केला. मसुदा तयार केल्यानंतर सर्वप्रथम हा मसुदा संविधान सभेसमोर फेब्रुवारी 1948 रोजी मांडण्यात आला.
मसुदा समितीने संविधान सभेचा मसुदा तयार केला आणि 3 वेळा एकूण तो संविधान सभेसमोर मांडला. त्याच्यापैकी पहिल्यांदा फेब्रुवारी 1948 मध्ये मसुदा समितीने तो मसुदा संविधान सभेसमोर मांडला. त्याच्यावरती विचार विनिमय झाले. मग परत ऑक्टोबर 1949 रोजी हा मसुदा समितीसमोर मांडण्यात आला. त्याच्यावरती विचार झाला आणि त्याच्यानंतर या मसुद्याला शेवटी मान्यता 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने मसुद्याला संविधानाच्या मान्यता दिली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारतीय लोकांच्या वतीने भारतीय घटना समितीचा मसुदा त्या ठिकाणी स्वीकारण्यात आला. संविधान स्वीकारण्याचा दिवस कुठला असेल? संविधान सभे भारतीय लोकांच्या माध्यमातून 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान भारताचं स्वीकृत केलं, अंमलबजावणी झाली. आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये या दोन प्रश्नांबद्दल त्या ठिकाणी कन्फ्युजन असतं किंवा आपली गल्लत होती की भारताच्या संविधानाची अंमलबजावणी कधीपासून झाली आणि भारताच्या संविधानाची स्वीकृती संविधान सभेमार्फत कधी झाली. तर भारताच्या संविधान सभेमार्फत संविधानाची स्वीकृती हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्या ठिकाणी झाली आणि भारताच्या मसुद्याची अंमलबजावणी 26 जानेवारी जो 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन गणराज्य दिन म्हणून साजरा करतो. 26 जानेवारी 1950 पासून काय झालं तर अंमलबजावणी म्हणजे घटना लागू झाली. पण 26 नोव्हेंबर 1949 ला काय झालं? घटना स्वीकारली. कुणी स्वीकारली? घटना समितीने स्वीकारली. कोणाच्या वतीनं स्वीकारली? भारतीय लोकांच्या वतीनं. आता एवढे भारतातले लोक तिथे जाणं तर शक्य नव्हतं. त्यांचे प्रतिनिधी म्हणूनच आपण संविधान सभा निवडली होती. त्यांचं प्रतिनिधित्व संविधान सभेचे सदस्य त्या ठिकाणी करत होते आणि मग संविधान सभेच्या सदस्यांनीच भारतीय लोकांच्या वतीनं 26 नोव्हेंबर रोजी 1950 रोजी हे संविधान सभे स्वीकृत केलं संविधान. आणि हा दिवस आपण आपल्या देशामध्ये संविधान दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो. 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो कारण या दिवशी संविधान स्वीकृत झालं. 26 जानेवारी 1950 ला संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो. या पद्धतीनं संविधानाची त्या ठिकाणी स्वीकृती संविधान सभेमार्फत झाली. संविधान तयार करण्यासाठी एकूण कालखंडाचा विचार केला आपण तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालखंड संविधान तयार करण्यासाठी लागला. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. संविधानासाठी खर्च किती लागला तर 64 लाख रुपये संविधान तयार करण्यासाठी त्या ठिकाणी खर्च लागला. संविधान सभेचं कामकाज एकूण 11 सत्रांमध्ये त्या ठिकाणी झालं. किती सत्रांमध्ये झालं? 11. आणि 11 पैकी 4 सत्र स्वातंत्र्याच्या आधी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य भेटण्याच्या आधी आणि 7 सत्र उर्वरित भारताला स्वातंत्र्य भेटल्याच्या नंतर म्हणजे 15 ऑगस्ट 1947च्या नंतर 7 सत्रामध्ये आणि त्याच्या पूर्वी 4 सत्रामध्ये भारतीय संविधान सभेचं कामकाज त्या ठिकाणी झालं. आता भारतीय संविधान सभेने जे कामकाज केलं त्यापैकी एकूण 116 दिवस एकूण कामकाज केलं. त्यापैकी 114 दिवस त्या ठिकाणी मसुद्यावर काम केलं. किती दिवस? 114 दिवस भारतीय घटना समितीने मसुद्यावरती त्या ठिकाणी काम केलं. आता ही घटना तयार करणं चालू होती. मग अशी मी फरक सांगितला की 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत केली आणि 26 जानेवारी 1950 रोजी घटनेची अंमलबजावणी झाली. 26 जानेवारी 1950 रोजी घटनेची अंमलबजावणी होण्याच्या आधी संविधान सभेची शेवटची बैठक 24 जानेवारी
1950 रोजी झाली. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला झाली आणि शेवटची बैठक 24 जानेवारी 1950 रोजी झाली. आणि या शेवटच्या बैठकीमध्ये घटना समितीसाठी राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान घटना समितीने स्वीकारलं. इथून पुढे भारताच्या निवडणुका 1952 साली होणार होत्या. पहिली भारताची लोकसभेची निवडणूक 1952 साली होणार होत्या आणि तोपर्यंत राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा भारताचा कामकाज सांभाळण्यासाठी निवड त्या ठिकाणी करण्यात आली. राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची. त्यानंतर घटना समितीचा जो मसुदा होता त्या मसुद्यावरती त्यावेळी 284 सदस्य हजर होते. या 284 सदस्यापैकी सर्व सदस्यांनी त्या ठिकाणी घटना समितीच्या मसुद्यावर सह्या केल्या. बाहेर रिमझिम असा पद्धतीचा पाऊस चालू होता. तो शुभ संकेत त्या ठिकाणी मानण्यात आला. सुचेता कृपलानी यांनी राष्ट्रगीत त्या ठिकाणी गायलं आणि सुंदर पद्धतीनं अशी घटना समितीची शेवटची बैठक 24 जानेवारी 1950 रोजी पार पडली आणि भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून त्या ठिकाणी सुरू झाली. आता एक प्रश्न असा येतो की 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत केली आणि अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून. तर याचं एक कारण असं आहे की 1930 साली काँग्रेसचं लाहोर येथे अधिवेशन झालं होतं आणि त्यावेळेला काँग्रेसने 26 जानेवारी 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला होता. कधी? 1930 साली. आणि पहिल्यांदा तिरंगा फडकवला होता. मग त्या दिवसाची आठवण म्हणून एका महिन्याच्या अंतरावरच हा दिवस आहे. जेव्हा आपण पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला होता की 26 जानेवारी 1930 आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि इथपासून पुढे दरवर्षी आपण 26 जानेवारी ही तारीख स्वातंत्र्य दिन म्हणून साजरी करत जाऊ. आणि या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस एका महिन्याच्याच अंतरावर होता. म्हणून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी त्या ठिकाणी 26 जानेवारी 1950 पासून त्या ठिकाणी करण्यात आली. त्याला इतिहास आहे लाहोर अधिवेशनाचा 1930च्या. आणि इथून संविधान सभेची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू झाली. आता संविधान सभा किंवा संविधानाचं कामकाज पूर्ण झालं, पण मसुदा समितीनं तयार केलेला मसुदा लिहिण्याचं काम सुद्धा कोणीतरी केलं असेल ना. मग घटना लिहिण्याचं काम प्रेम बिहारी नारायण यांनी केलं. तर घटना समितीचे जे पानं आहेत त्यांच्यावरती विविध प्रकारची कलाकृती, भारताची संस्कृती हे कोरीव करण्याचं किंवा कलाकृती करण्याचं काम शांतिनिकेतन यांचे विद्यार्थी, ज्याच्यामधले नंदलाल बोस व त्यांचे विद्यार्थी व्यवहार राममोहन सिंग यांनी त्या ठिकाणी केलं. म्हणजे प्रेम बिहारी नारायण यांनी भारताची राज्यघटना लिहिली, तर शांतिनिकेतनचे नंदलाल बोस आणि त्यांचे विद्यार्थी यांनी मिळून भारताच्या संविधानाच्या आजूबाजूला त्या ठिकाणी छान छान पद्धतीची कलाकृती काढली, भारताच्या विविधतेचं दर्शन घडवलं. 22 जुलै 1947 रोजी भारताचा राष्ट्रध्वज, सध्या जो आपण तिरंगा आपल्या भारताचा बघतो, तो तिरंगा 22 जुलै 1947 रोजी त्या ठिकाणी घटना समितीने स्वीकारला. हा तिरंगा जो आहे व्यंकय्या पिंगल यांनी तयार केलेला होता. या तिरंग्याची जे डिझाईन आहे ते व्यंकय्या पिंगल यांनी तयार केलेली होती. आणि त्याच पद्धतीनं घटना समितीने मे महिन्यामध्ये 1949 मध्ये राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वास, म्हणजे भारत राष्ट्रकुलाचं सदस्यत्व झालं पाहिजे या प्रस्तावास त्या ठिकाणी अनुमोदन त्या ठिकाणी दिले होते. कधी? मे 1949 रोजी. आता भारताची राज्यघटना ज्यावेळेला अंमलबजावणी झाली 26 नोव्हेंबरला, त्यावेळेला भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्ट होते. 22 भाग, 395 कलमे
आणि 8 परिशिष्ट होते. सध्या स्थितीमध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये 25 भाग, 248 कलम आणि 12 परिशिष्ट त्या ठिकाणी आहेत. म्हणजे अंमलबजावणी झाली त्यावेळेला 22 भाग होते, 395 कलमे आणि 8 परिशिष्ट. आता 25 भाग, 448 कलमे आणि 12 परिशिष्ट भारताच्या राज्यघटनेमध्ये होते. आणि अशा पद्धतीने आपल्या भारताची राज्यघटना, जिची सर्वप्रथम मागणी 1922 मध्ये महात्मा गांधींनी त्यांच्या यंग इंडिया या वृत्तपत्रामध्ये केली होती, तिथपासनं ते 26 जानेवारी 1950 रोजी भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी त्या ठिकाणी झाली. तिथपर्यंत भारतीय राज्यघटनेचा प्रवास, भारतीय राज्यघटनाची संविधान सभा कशी तयार झाली, संविधान सभेचं कामकाज कशा पद्धतीने झालं, कोणकोणत्या समित्यांच्या माध्यमातून झालं, कशा टप्प्यांमधून त्या ठिकाणी आपल्याला जावं लागलं आणि भारताची संविधान त्या ठिकाणी तयार झालं. आणि भारताचं संविधान ज्या पद्धतीने तयार झालं, या भारताच्या संविधानाची विविध वैशिष्ट्ये आहेत. भारताच्या संविधानाचे काय वैशिष्ट्ये आहेत हेच पाहूया आपण आता. भारताचं जे संविधान आहे हे एकूण 60 देशांच्या राज्यघटनांचा विचार करून, किती देशांच्या? 60 देशांच्या. भारताचं संविधान एकूण 60 देश, 1-2 नाही, 60 देशांच्या राज्यघटनांचा विचार करून, म्हणजे 60 देशांच्या राज्यघटनामध्ये ज्या ज्या राज्यघटनेमध्ये आपल्याला जे जे चांगलं वाटलं, आपल्या देशानुसार आपण त्याच्यामध्ये बदलही केले, पण जे जे चांगलं वाटलं ते घेण्याचं काम आपण आपल्या राज्यघटनेमध्ये केलं. आणि एकूण 60 देशांच्या राज्यघटनेचा विचार भारतीय राज्यघटनाचा मसुदा तयार करत असताना किंवा लिहित असताना आपण केलं. त्यामध्ये विविध देशांमधनं आपण विविध गोष्टी त्या ठिकाणी घेतल्या. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना त्या ठिकाणी आहे. आणि बाह्य देश म्हणजे युरोपियन देश असतील किंवा बाकीचे देश आपल्यावरती टीका करायची की भारतीय राज्यघटना ही इकडनं वेगळं घेऊन तयार झालेली आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की भारतीय राज्यघटना हे एक रंगीबिरंगी गोधडी आहे, ज्याच्यावरती सर्व देशांमधनं जे सर्व देशांच्या राज्यघटनांमध्ये चांगलं आहे ते सर्व आपण भारतीय राज्यघटनेमध्ये जे आपल्या देशाच्या परिस्थितीस अनुकूल होईल त्या पद्धतीने आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग विविध देशांमधून घेतलेल्या गोष्टींमधील काही मुख्य गोष्टी आपण कोणकोणत्या देशांमधनं घेतल्या, त्याचा स्रोत कशा पद्धतीचा होता ते आपण बघू. तर भारतीय शासनाचा कायदा 1935 साली जो ब्रिटिशांनी केला होता, या भारतीय शासनाच्या कायद्याचा जवळपास 75% भाग आपण भारतीय राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे. काय काय घेतलं या भारतीय शासनाचा कायदा 1935 मधलं? तर संघराज्य व्यवस्था घेतली, म्हणजे केंद्रामध्ये एक शासन, राज्यामध्ये एक शासन, या पद्धतीची न्याय व्यवस्था त्या ठिकाणी आपण भारतीय शासन कायदा 1935 मधनं घेतली. आणीबाणीची तरतूद त्या ठिकाणी घेतली. लोकसेवा आयोग घेतला. राज्यपालाचे पद घेतले. प्रशासकीय तपशील ते सुद्धा घेतले. जवळपास किती भाग घेतला? तर 75% भाग आपण भारतीय शासन कायदा 1935 चा भारतीय राज्यघटनेमध्ये घेतला. दुसरं म्हणजे ब्रिटन हा देश, आता आपल्यावरती राज्यच ब्रिटिशांचं होतं, त्यामुळे त्यांची जी राज्य करण्याची पद्धत किंवा व्यवस्था होती ती जवळपास आपल्या पाठ झालेली होती. मग ब्रिटन या देशापासून आपण काय काय घेतलं? तर ब्रिटन या देशापासून आपण त्या ठिकाणी संसदीय शासन व्यवस्था, जी आपल्याला कारभार करण्यासाठी सोपी जाणार होती, संसदीय शासन व्यवस्था घेतली. कॅबिनेट व्यवस्था त्या ठिकाणी घेतली, मंत्रिमंडळाची पद्धत घेतली. एकेरी नागरिकत्व, म्हणजे सर्व देशातील नागरिकांना एकच नागरिकत्व असलं पाहिजे, राज्याच्या लोकांना वेगळं केंद्राच्या लोकांना वेगळं असं नाही. त्याच्यानंतर कायदा करण्याची पद्धत, संसदेमध्ये कायदा करण्याची जी पद्धत आहे ही कायदा करण्याची पद्धत सुद्धा आपण ब्रिटन या देशाकडनं घेतली. कायद्याचे राज्य ही संकल्पना सुद्धा आपण ब्रिटन या देशाकडनं घेतली. त्याच्यानंतर संसदीय विशेष अधिकार, संसदेकडे असलेले विशेष अधिकार, हे तत्व सुद्धा आपण ब्रिटन या देशाकडनं घेतले. आणि ब्रिटन या देशाची जी राज्यघटना आहे, ब्रिटन देशाची जी राज्यघटना आहे
ही लिखित स्वरूपाची नाही. मात्र भारतीय राज्यघटना कशी आहे? लिखित आहे. ब्रिटनची राज्यघटना लिखित नाहीये, मौखिक आहे, तोंडी आहे. की अशा अशा पद्धतीची प्रथा पडलेली आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. हे भारतीय राज्यघटनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. 7 देशांचा एकूण विचार आपण भारतीय राज्यघटना तयार करताना केलेला आहे. प्रत्येक देशातून काही ना काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण घेतलेलं आहे. ब्रिटनची राज्यघटना मात्र लिखित स्वरूपाची नाही. ब्रिटनची राज्यघटना ही मौखिक स्वरूपाची आहे किंवा नियमाप्रमाणे. तरी हे तत्व आपण ब्रिटन या राज्यघटनेतनं घेतलेले आहेत. अमेरिकेची राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे, पण भारतीय राज्यघटना एवढी विस्तृत नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येक गोष्ट अतिशय विस्तृत पद्धतीने त्या ठिकाणी दिलेली आहे. अमेरिकन राज्यघटनेमधनं आपण काय घेतलं तर आपल्या भारतीय लोकांना मिळालेले मूलभूत हक्क, जे मानव म्हणून जगण्यासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत, असे मूलभूत हक्क आपण अमेरिकन राज्यघटनेमधनं घेतले. उपराष्ट्रपतींचे पद आपण अमेरिकन राज्यघटनेमधून घेतले. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असणं, हे तत्व सुद्धा आपण अमेरिकन राज्यघटनेमधूनच घेतलं. कारण अमेरिकेमध्ये सुद्धा अमेरिकेचे उपराष्ट्रपती असतात ते तिच्या राज्यसभेचे सभापती असतात, आणि आपल्याकडे जे उपराष्ट्रपती असतात ते सुद्धा आपल्या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती त्या ठिकाणी असतात. हे तत्व सुद्धा आपण कोणाकडनं घेतलं? अमेरिकेकडनं घेतलं. न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य घेतले, म्हणजे न्यायव्यवस्था कुठल्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय असणार. सरकार न्यायव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करू शकणार नाही. न्यायव्यवस्था एक स्वतंत्र पद्धतीची प्रणाली असेल, हे तत्व आपण अमेरिकेकडनं घेतलं. न्यायालयीन पुनर्विलोकन, म्हणजे एखादा कायदा जर सरकारने बनवला आणि लोकांना तो पटला नाही तर त्या कायद्याविरुद्ध आपण न्यायालयामध्ये जाऊ शकतो. न्यायालयीन पुनर्विलोकनाचं हे जे तत्व आहे हे आपण अमेरिकेकडनं घेतलं. राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची पद्धत, राष्ट्रपतींवरील महाभियोग पद्धत ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा आपण अमेरिकेकडनं घेतली. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना पदावरून दूर करण्याची पद्धत सुद्धा आपण अमेरिकेकडनं घेतली. ज्या पद्धतीने आपण राष्ट्रपतींवरील महाभियोग पद्धत वापरतो तेच पद्धत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना पदावरून दूर करण्यासाठी आपण वापरतो. हे तत्व आपण अमेरिकेकडनं त्या ठिकाणी घेतले. कॅनडाकडनं काय घेतले आपण? की प्रभावी केंद्र. आपण आपल्या देशामध्ये सुद्धा पाहतो राज्यापेक्षा केंद्र कसं आहे? प्रभावी आहे. मग राज्यापेक्षा केंद्र प्रभावी असणे हे तत्व कुठल्या देशाकडनं आपण भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलं? तर कॅनडा या देशाकडनं घेतलं. शेषाधिकार केंद्राकडे आपणही पाहतो जास्तीचे अधिकार केंद्राकडे आहेत, त्याच्यापेक्षा थोडे कमी प्रमाणात अधिकार राज्याकडे आहेत. मग शेषाधिकार केंद्राकडे हा सुद्धा नियम आपण कॅनडाकडनं घेतला. राज्यपालांची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, हे तत्व आपण कॅनडाकडनं घेतलं. आता राज्यपाल लोकांमधनं निवडून आले पाहिजे का केंद्रानं पाठवले पाहिजे, अशा दोन गोष्टीचे मतप्रवाह होते. कारण मुख्यमंत्री सुद्धा लोकांमधून निवडून येणार होते. मग 2 लोकप्रतिनिधी झाले, त्या ठिकाणी कोणाचा निर्णय मान्य धरावा याबद्दल वाद निर्माण होणार होता. पण राज्यपाल हे केंद्राचे प्रतिनिधी म्हणून एक राज्याचा कारभार पाहण्यासाठी, राष्ट्रपतींना कारभाराबद्दल माहिती देण्यासाठी असावे, हे तत्व आपण कॅनडा या राज्यघटनेमधून त्या ठिकाणी घेतलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, सर्वोच्च न्यायालयाचे सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र त्या ठिकाणी आपण कॅनडा या देशाकडनं घेतलेले आहे. याच्यानंतर आयरिश या देशाकडनं आपण काय घेतलं तर या देशाकडनं आपण घेतलं राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. मूलभूत हक्क जसं घेतलं तसं राज्याला सुद्धा आपण काही गाईडलाईन्स दिल्या की राज्याला कशा पद्धतीचे लोकांवरती राज्य करताना काय प्राथमिकता ठेवली पाहिजे, कशा पद्धतीचे त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीवरती कायदे केले पाहिजेत. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आयरिश या राज्यघटनेवरून घेतलं. राज्यसभेवरती काही सदस्यांचे नामनिर्देशन आपण पाहतो, साधारणतः 12 सदस्य राष्ट्रपतींमार्फत राज्यसभेवरती नामनिर्देशित केले जातात. म्हणजे काय तर राष्ट्रपतींमार्फत 12 सदस्य त्या ठिकाणी राज्यसभेवरती डायरेक्ट निवडल्या जातात. या 12 सदस्यांची नेमणूक राज्यसभेवरती केली पाहिजे, काही सदस्यांचे नामनिर्देशन झाले पाहिजे, हे तत्व आपण आयरिश या राज्यघटनेमधनं घेतलं. राष्ट्रपतींच्या निवडीची पद्धत हे सुद्धा घेतली. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होतं तर सर्व विधानसभेच्या सदस्य
जे निवडून आलेले आहेत ते, आणि लोकसभेचे निर्वाचित सदस्य आणि राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी भाग घेतात. मग ते सर्व सदस्य सुद्धा आपण याच्यामध्ये ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आपण आयरिश या देशाकडनं त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया या देशाकडनं काय घेतलं आपण, तर समवर्ती सूची. समवर्ती सूची म्हणजे काय, या सूचीमध्ये असे विषय असतात ज्याच्यावरती कायदा करण्याचा अधिकार केंद्रालाही आहे आणि राज्यालाही आहे. अशा पद्धतीची समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतली. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक म्हणजे लोकसभेचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य यांची संयुक्त बैठक असू शकते. अशी संयुक्त बैठक झाल्यानंतर त्यांचे अध्यक्षस्थान लोकसभेचे अध्यक्ष भूषवतील. पण संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतनं घेतलं. व्यापार व वाणिज्य यांचे स्वातंत्र्य हे तत्व सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतनं घेतलं. फ्रान्सच्या राज्यघटनेमधनं आपण काय घेतलं, तर गणराज्य आणि भारताच्या प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य, समानता, बंधुता हे 3 आदर्श आपण फ्रान्स या देशाकडनं त्या ठिकाणी घेतलेले आहेत. दक्षिण आफ्रिका या देशाकडनं आपण काय घेतलं, तर घटना दुरुस्तीची पद्धत कलम क्रमांक 368 नंतर, अतिशय आयएमपी पद्धतीची कलम आहे. अनेकदा अनेक परीक्षांमध्ये याच्यावरती प्रश्न पडलेला असतो की भारतीय घटनामध्ये एक घटना दुरुस्ती करायची असल्यास कुठल्या कलमानुसार करू शकतो, तर कलम क्रमांक 368 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी आपण दुरुस्ती करू शकतो. तर घटना दुरुस्तीची पद्धत कशा पद्धतीची असली पाहिजे ते आपण दक्षिण आफ्रिकेकडनं घेतली. राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक कशा पद्धतीची असली पाहिजे पद्धत ते सुद्धा आपण दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमधनं घेतलं. तर सोव्हिएत रशिया या देशाकडनं आपण काय घेतलं, मूलभूत कर्तव्ये. आता आपल्याला जसे मूलभूत हक्क भेटले नागरिक म्हणून, त्या पद्धतीने आपल्या देशाप्रती काही ना काहीतरी कर्तव्य असले पाहिजे. मग भारतीय नागरिकांचे आपल्या देशाप्रती काय कर्तव्य असले पाहिजे, तर कलम क्रमांक 51A मध्ये जे दिलेले आहेत ते मूलभूत कर्तव्य सोव्हिएत रशिया देशाकडनं घेतले. भारताच्या प्रस्ताविकेतील किंवा सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय हे आदर्श आपण सोव्हिएत रशिया या देशाकडनं घेतले. जापान या देशाकडनं आपण काय घेतलं, तर कायद्याने प्रस्थापित पद्धत हे तत्व आपण जापान या देशाकडनं घेतलं. आणि जर्मनी या देशाकडनं आपण जर काही घेतलं असेल तर आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्कांची स्थगिती. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय आणीबाणी, अंतर्गत आणीबाणी, आर्थिक आणीबाणी पद्धतीची आणीबाणी आहेत आणि या आणीबाणी दरम्यान काही मूलभूत हक्क त्या ठिकाणी स्थगित होतात. 19, 20 आणि 21 हे मूलभूत हक्क, कलम क्रमांक 19, कलम क्रमांक 20 आणि 21 हे मूलभूत हक्क सोडले तर बाकीचे सर्व मूलभूत हक्क त्या ठिकाणी आणीबाणीच्या वेळेस काय होतात, स्थगित होतात. हे तत्व आपण जर्मनी या देशाकडनं त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि मग भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये काय, तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय राज्यघटना ही देशातील किंवा जगातील, भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. संघराज्यीय राज्यव्यवस्था आहे, केंद्र आणि राज्य 2 शासन आहेत. संसदीय शासन पद्धत आपल्या भारतामध्ये आहे. ताठरता आणि लवचिकता यांचे एकत्रीकरण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायाची सर्वोच्चता याचे संतुलन आहे. म्हणजे आपले सर्व संसदीय सार्वभौम आहे, कुठल्याही देशाचा प्रभाव आपल्या संसदेवरती नाही. आपल्याला हवे तसे, आपल्याला आवश्यकता आपल्या नागरिकांच्या भल्यासाठी जे असतील ते कायदे आपण त्या ठिकाणी करू शकतो. स्वतंत्र व एकात्मिक न्याय व्यवस्था आपली आहे. राजकीय हस्तक्षेपापासून आपली न्याय व्यवस्था त्या ठिकाणी दूर आहे आणि स्वतंत्र आहे, एकात्मिक स्वरूपाची आहे. मूलभूत हक्क आपल्या भारताच्या नागरिकांना त्या ठिकाणी भेटलेले आहेत. त्याच्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व, आपल्या राज्याच्या कशा पद्धतीने राज्य केले पाहिजे एक छोट्या पद्धतीची गाईडलाईन आपल्या राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणीबाणी विषयी तरतूद आपल्या राज्यघटनेची एक वैशिष्ट्य आहे. मूलभूत कर्तव्य जे नागरिकांनी करायचे असतात ते सुद्धा आपल्या राज्यघटनेचे एक वैशिष्ट्य आहे. एकेरी नागरिकत्व म्हणजे भारताचा नागरिक आहे म्हणून एकच नागरिकत्व, म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या वेगळ्या माणसाचं महाराष्ट्राचं
आणि भारताचं वेगळं वेगळं असं नागरिकत्व नाही. अमेरिकेमध्ये वेगवेगळं नागरिकत्व आहे, आपल्याकडे एकेरी नागरिकत्व आहे, एकच नागरिक देशाचं एकेरी नागरिकत्व हे सुद्धा तत्व आहे. सर्वत्र प्रौढ मतदान आपल्या सगळ्यांना माहित आहे. 18 वर्षाचे झाल्यानंतर प्रौढ मतदान आपण त्या ठिकाणी करतो. लहानपणापासून आपल्याला मतदानाचा अधिकार भेटत नाही. तर साधारणतः मतदान करण्यासाठी किंवा भारतीय शासनाचे प्रतिनिधित्व निवडण्यासाठी आपल्यामध्ये जी परिपक्वता यायला पाहिजे किंवा जे शिक्षण आवश्यकता आहे किंवा जे नॉलेज आवश्यकता आहे ते आल्यानंतर म्हणजे 18 वर्षाचे झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार किंवा बाकीचे सर्व अधिकार आपल्या देशामध्ये पाहिलेले असतील आपल्याला 18 वर्षाचे झाल्यानंतर मिळतात. तर प्रौढ मतदान पद्धत आपल्या देशामध्ये आहे. आणि धर्मनिरपेक्ष राज्य आपला देश आहे. कुठल्याच धर्माचा स्वीकार आपल्या भारतीय राज्यघटनेने त्या ठिकाणी केलेला नाही. सर्व धर्म समभाव आपल्या देशामध्ये आहे. कुठल्या एका धर्माचा आपलं राज्य नाही. सर्व धर्म मिळून आपल्या देशामध्ये चांगले गुण्यागोविंदाने त्या ठिकाणी नांदतात. तर धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती आपल्या देशाने त्या ठिकाणी झालेली आहे. हे भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आहेत. या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची निर्मिती ते भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये इथपर्यंतचा प्रवास साधारणतः बघितलेला आहे की कशा पद्धतीने आपल्यावरती इंग्रजांचं राज्य होतं आणि 1947 मध्ये आपण स्वातंत्र्यासाठी लढत असताना स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारतामध्ये एक संविधान असलं पाहिजे आणि त्या संविधानासाठीच्या मागण्यांना आपण सुरुवात केली 1922 पासून. संविधानाची स्वीकृती केली 26 नोव्हेंबर 1949 रोजी. अंमलबजावणी झाली 26 जानेवारी 1950 रोजी. विविध देशांमधून स्रोत घेतले, ते कशा पद्धतीचे घेतले आणि सुंदर अशी तयार झालेली भारताची राज्यघटनेचे वैशिष्ट्य कशा पद्धतीचे आहेत हे आजच्या लेक्चर मधून आपण बघितलं. आपण या सर्व गोष्टींचा स्क्रीनशॉट त्या ठिकाणी काढून घेऊ शकता किंवा आपल्या नोटबुक मध्ये ह्या नोट्स लिहून घेऊ शकता. प्रत्येक परीक्षेसाठी पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्या भाषेमध्ये साध्या भाषेमध्ये राज्यशास्त्रासाठी उपयुक्त अशा पद्धतीचं लेक्चर आपल्यासाठी हे आहे. आणि प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावरती आपल्याला हमखास त्या ठिकाणी प्रश्न पडलेला पाहायला मिळतो. भारतीय राज्यघटना आणि भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये या विषयावरती आपल्याला प्रश्न पडलेला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी आपलं हे लेक्चर संपतं. धन्यवाद.